बारामती तालुक्यात कान्हेरी भागामध्येही मुसळधार पाऊस झालाय। शेतकऱ्याचं मोठं नुकसान यात झालं, याची पाहणी अजित पवारांनी केली। कांदा पाण्यात वाहून गेलाय। शेतकऱ्यांनी सर्व परिस्थिती यावेळेला पवारांना सांगितली। याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। बारामतीच्या कन्हेरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि यांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत। त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शेतकऱ्यांशी त्याचबरोबर गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न अजितदादांकडून या ठिकाणी सुरू आहे। सगळं पाणी सगळं म्हणजे अख्खं इतकं बुडलंय, सगळं आमचं सगळं वाहून गेलंय, काहीच राहिलं नाही। बारकी पोरं सोरं सगळी बारकाली उरली पोरं हो काही आणि इतकं पाणी आहे। 1 वाजता पाऊस आता याक वाहून गेलं गाडही। तेव्हा तुम्ही काय कुठं होते तेव्हा? आम्ही घरात सुद्धा घरात पाणी आलं का? हा बाहेर निघालो काय काय गेलं? काय काय नुकसान झालं? लिखाट नाही झालं, ते गाड्या वाहून गेला। एक 1.5 ते 2 टनापर्यंत कांदा आपला होता, तर पूर्ण पावसाने एकदम नुकसानच झालेलं आहे। तर आता ह्याची सरकारला विनंती आहे की आम्हाला थोडीफार भरपाई तरी मिळावी नाही का शेतकऱ्यांना, आणि हे जे नुकसान झालंय हे पूर्णपणे शेतकरी ह्याच्यातनं थोडाफार तरी वाचला पाहिजे नाही का। 5 महिन्यापासून आता आम्ही ह्याला म्हणजे पूर्ण मेहनत करतो ना। 5 महिने पोटच्या पोराप्रमाणे आम्ही सांभाळलेला कांदा आज जर वाहून गेला, आता ह्यात गव्हर्नमेंटचं पण सरकारचं पण काय म्हणजे हे नाही का। दादांना विनंती आहे की थोडंफार शेतकऱ्यांना सहकार्य करावं। पण जर पाहिलं तर पंचनाम्याचे आदेश हे अजित पवारांकडून सध्या दिले जात आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या मालाची पाहणी जी आहे ती अजित पवारांकडून सध्या सुरू आहे। कॅमेरा आदर्श खटकेसह सागरवर साम टीव्ही कन्हेरी।